पर्यंत पोलीस कोठडी. आरोपी विरोधात असलेले आरोप अतिशय गंभीर असल्याचं कोर्टाचं म्हणणं. दीपक केसरकर आणि अशोक खरात यांच्यासोबत फोटोत असलेला नामकरण आवरे कोण? सुषमा अंधारेंचा सवाल. तर खरातकडे जाणाऱ्या 39 नावांचा भांडाफोड करा, दीपक केसरकरांना आव्हान. गॅस एजन्सी बाहेरच्या रांगेतल्या अकोल्यातील शंकरराव शिरसाटांचा चक्कर आल्यामुळे मृत्यू. तर गॅस सिलेंडर तुटवड्याचा हा पहिला बळी असल्याची प्रकाश आंबेडकरांची टीका. मुंबई म्हाडाकडून 2640 घरांची लॉटरी जाहीर. 30 मार्चपासून भरता येणार अर्ज. सर्वसामान्यांचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार साकार. इराणने शस्त्रसंधीसाठी ठेवली नवीन अट. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती पूर्ण नियंत्रण मान्य करा. तसंच इथून जाणाऱ्या जहाजांकडून कर वसूल करण्यास परवानगी देण्याची मागणी. आघाती युद्धात आता जमिनीवरच्या लढाईला फुटणार तोंड. हॉर्मुझची नाकेबंदी करणाऱ्या इराणविरोधात जमिनीवरचं आरपारचं युद्ध लढण्यासाठी अमेरिकेचे सैनिक तयार. ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतच असंतोषाला फुटलं तोंड. इराण युद्ध आणि प्रत्यार्पण धोरणाविरोधात अमेरिकेच्या 50 राज्यांमध्ये आंदोलन. इराण इस्रायल युद्धात आता येमेनमधील हौथी बंडखोरांची एंट्री. इस्रायलच्या अनेक भागात हौथी बंडखोरांकडून क्षेपणास्त्र हल्ला. पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमामधून पश्चिम आशियातील युद्धस्थितीवरती व्यक्त केलं मत. सध्याची स्थिती आव्हानात्मक, अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं केलं आवाहन. आणि जेजुरीच्या खंडेरायाच्या गाभाऱ्यात द्राक्षांची आकर्षक सजावट. कामदा एकादशी निमित्ताने भक्तांकडून द्राक्षांची आरास. न्यूज 18 मराठी विशेषमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. मोठी बातमी आपण बघूया. इराणशी युद्ध करणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना आता त्यांच्याच देशामध्ये विरोधाचा सामना करावा लागतोय. नो किंग्ज या घोषणेखाली अमेरिकेच्या अनेक राज्यांमधील प्रमुख शहरांमध्ये जनता आता रस्त्यावरती उतरली आहे. न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, राजधानी वॉशिंग्टन, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को, शिकागो अशा सगळ्या शहरांमध्ये हजारो लोक ट्रम्प विरोधात रस्त्यावरती उतरलेत. जवळपास 60 लाख लोकांनी या विरोध प्रदर्शनामध्ये सहभाग घेतल्याची माहिती आहे. आणि मागील वर्षी जूनमध्ये नो किंग्ज आंदोलनाला सुरुवात झाली होती. इराणविरोधात युद्ध पुकारणाऱ्या ट्रम्प यांची त्यांच्या देशातच मोठी कोंडी झाली आहे. या युद्धाला विरोध करत मोठ्या संख्येने अमेरिकन जनता रस्त्यावरती उतरली आहे. नो किंग्ज रॅलीच्या माध्यमातून लाखो लोक ट्रम्प यांच्या विरोधात रस्त्यावरती उतरलेत. या आंदोलनाचं मुख्य केंद्र जे आहे ते मिनेसोटा आहे आणि सेंट पॉल इथल्या मिनेसोटा कॅपिटलच्या मैदानावरती हजारो लोक जमा झालेले आहेत. काहींनी अमेरिकेचे झेंडे उलटे धरलेत आणि फेडरल एजंट्सनी या रेनी गुड आणि ॲलेक्स प्रेटी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि ट्रम्प प्रशासनाच्या आक्रमक इमिग्रेशन धोरणांविरोधात हे सगळे नागरिक रस्त्यावरती उतरलेत. वॉशिंग्टन DC हजारो लोकांनी लिंकन मेमोरियल समोरून नॅशनल मॉलपर्यंत हा मोर्चा काढला आणि विदूषका सत्तेवरून पायउतार हो असे फलक या आंदोलनकर्त्यांच्या हातात दिसत आहेत. तर इराणवरती नियंत्रण ठेवण्याची ट्रम्प यांची इच्छा आता त्यांना भारी पडू लागलेली आहे आणि त्यासाठीच अमेरिकेकडून इराणवरती शेवटचा वार करण्याची तयारी केली जाते. अमेरिका लवकरच आपलं सैन्य इराणच्या भूमीवरती उतरवू शकतं आणि इराणच्या महत्त्वाच्या ठिकाणांवरती भीषण बॉम्ब वर्षाव करू शकतं. एक्सिओस या अमेरिकन वेबसाईटच्या हवाल्याने ही माहिती समोर येते. इराणवर होणार शेवटचा वार.
जमिनीवर रंगणार युद्धाचा थरार. एक्सिओसच्या रिपोर्टनुसार इराणसोबत चर्चा झाली नाही तर आता इराणच्या भूमीवर युद्ध होऊ शकतं. म्हणजेच आता दोन्ही सैन्य आमनेसामने बंदुकीच्या जोरावर लढणार आहेत. मात्र इराणसारख्या अवाढव्य आणि डोंगराळ देशात जमिनीवरील युद्ध लढणं सोपं नाहीये. संरक्षण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देश इराणवर 3 टप्प्यात हल्ला करू शकतात. पहिला टप्पा आहे सर्जिकल स्ट्राईक आणि पॅराड्रॉप, ज्यात अमेरिका आणि इस्रायलचे कमांडो हेलिकॉप्टरनं थेट इराणचे आण्विक प्रकल्प आणि मोजदपा खामेनी यांच्या कमांड बंकर्सच्या जवळ उतरू शकतात. त्यांचा हेतू टार्गेट किलिंग आणि बंकर्सना आतून उद्ध्वस्त करणं असू शकतो. जमिनीवरील लढाईचा दुसरा टप्पा आहे समुद्र किनाऱ्यांवरील नाकाबंदी. यात अमेरिकन नौदल आणि मरीन कमांडोज बुशहर आणि चाबहार यासारख्या बंदरावर हल्ला करू शकतात. इराणच्या नौदलाला पूर्णपणे पांगळ करणं आणि त्यांचा पुरवठा रोखणं हा त्यामागचा हेतू असू शकतो. याच लढाईचा तिसरा टप्पा बफर झोन बनवणं असू शकतो. इस्रायल दक्षिणेकडून इराणच्या तेलसंपन्न प्रदेशात शिरून एक बफर झोन बनवू शकतो. त्यामुळं इराणचं आर्थिक कंबरडं कायमचं तुटू शकतं. एका रिपोर्टनुसार इराणमधील जमिनीवरील युद्धासाठी अमेरिका, US नौदल, मरीन कमांडो, डेल्टा फोर्स, 75V रेंजर रेजिमेंटच्या धाडसी आणि आक्रमक सैन्याला इराणमध्ये पाठवू शकतो. इराणमधील या मोहिमेसाठी अमेरिकेचे 4 लक्ष्य असणार आहेत. पहिलं लक्ष्य खार्ग बेटावर ताबा मिळवणं किंवा त्याची नाकाबंदी असणार आहे. कारण खार्ग बेट इराणच्या तेल अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानलं जातं. अमेरिकेचं दुसरं लक्ष्य हॉर्मुझ सामुद्रधुनीतील लरक बेटावर ताबा मिळवणं हे असेल, कारण याच बेटावर इराण टोल बूथ बनवण्याचं प्लॅनिंग करतंय. हॉर्मुझवरून जाणाऱ्या जहाजांकडून याच बेटावर टोल वसूल केला जाणार आहे. याशिवाय या बेटावर इराणचे तळ आणि रडारही तैनात असतात, जे हॉर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर नजर ठेवतात. अमेरिकेचं तिसरं लक्ष्य मुसा बेटावर हल्ला करणं असू शकतं, कारण या बेटाद्वारे इराणला हॉर्मुझमधून बाहेर जाणाऱ्या जहाजांवर नियंत्रण ठेवता येतं. आणि चौथं लक्ष्य इराणी तेल निर्यात करणारी जहाजं रोखणं किंवा ती ताब्यात घेणं असू शकतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. तर इराण युद्धामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चांगलीच कोंडी झालेली आहे. ट्रम्प यांच्या रणनीतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यामध्येच ट्रम्प यांच्या फ्लोरिडामध्ये यांना राजकीय धक्का बसलाय आणि त्यामध्येच ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यावरती गंभीर आरोप केलेत. नेमकं काय घडतंय आपण बघूया. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा निकाल लागू शकलेला नाही. युद्धाचा निकाल लागत नाही हाच डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का आहे. जगभरातील अनेक युद्धांबाबत दावा करणारे डोनाल्ड ट्रम्प आता इराणच्या विरोधातील युद्ध लढावं की नाही अशा द्विधा मनस्थितीत अडकलेत. ट्रम्प कधी अतिरिक्त सैन्य तैनात करण्याची तयारी असल्याची घोषणा करतात, तर कधी युद्धविराम जाहीर करतात. एका बाजूला शांतता प्रस्ताव आणि दुसऱ्या बाजूला युद्धाची तयारी अशा अवस्थेत ट्रम्प सापडलेत. त्यातच इराणनं अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळत कठोर अटी ठेवल्यानं ट्रम्प यांची कोंडी झालीय. इराणमध्ये कोंडी आणि अमेरिकेतच पराभवाचं तोंड पाहण्याची वेळ ट्रम्प यांच्यावर आली. फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. युद्धामुळे वाढलेले इंधनाचे दर आणि महागाईमुळे अमेरिकेतील जनता त्रस्त झालीय. त्याचाच फटका ट्रम्प यांना निवडणुकीत बसला. निवडणुकीतील पराभवामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला. निवडणुकीतील पराभवाचं कनेक्शन त्यांनी इराण आणि माजी अध्यक्ष बराक ओबामांसोबत जोडलं. इराणच्या मागे बराक ओबामा असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. इराणच्या विरोधातील युद्धात डोनाल्ड ट्रम्प जिंकतील की हरतील हे अजून स्पष्ट झालेलं नाही. अमेरिकेतील एक राजकीय लढाई मात्र ट्रम्प हरलेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.